मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर. झुरिच या ठिकाणी पारंपरिक भारतीय पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आलं. स्वित्झर्लंडमधील भारतीय नागरिकांनी मोठ्या उत्साहाने फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा जालना दौऱ्यावर. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाचं करणार उद्घाटन. आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान होणार. वॉशिंग्टन इथे धूमधडाक्यात होणार शपथविधी सोहळा. डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेचे 47वे राष्ट्रपती होणार. ट्रम्प फ्लोरिडाहून पोहोचले वॉशिंग्टनला. ट्रम्प यांचा शपथविधी संसदेत होणार असल्याने अनेक समर्थकांकडून नाराजी व्यक्त. डोनाल्ड ट्रम्प घेणार राष्ट्राध्यक्षांची शपथ. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यापूर्वी 2016 ते 2020 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. मुकेश अंबानी आणि नीता अंबानींनी डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारणार. अमेरिकेतले प्रसिद्ध उद्योजक एलन मस्क यांचा अमेरिकेच्या सरकारमध्ये सहभाग होणार. मस्क यांच्या अध्यक्षतेखालील सरकारी दक्षता विभाग बनवण्यात येणार आहे, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. नियुक्तीची घोषणा केल्यानंतर अमेरिकेला दीर्घकाळ पुढे ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया एलन मस्क यांनी दिली आहे. गाझामध्ये तब्बल 15 महिन्यांनंतर शांतता नांदण्याची आशा. युद्धविरामाच्या करारानुसार पहिल्या टप्प्यात 6 आठवड्यांच्या कालावधीत युद्ध थांबवले जाईल. तसेच हमासच्या ताब्यातील पोलिसांची आणि इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाणार असल्याची माहिती आहे. जानेवारी 2025च्या पहिल्याच पंधरवड्यात राज्यात हिवताप, डेंग्यू आणि चिकनगुन्ह्याचा प्रादुर्भाव दिसू लागलाय. राज्यात हिवतापाचे 401, डेंग्यूचे 210 तर चिकनगुन्ह्याच्या 130 रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत थंडीचा कडाका. थंडीमुळे दूरपर्यंत पसरले धुके. धुक्यामुळे रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास. संक्रांतीनंतर फळभाज्यांना मागणी कमी झाली असून फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट. आवक कमी झाल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ, तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती. नीरज चोप्रा विवाह बंधनात अडकला. नीरज चोप्राच्या लग्नाचे अचानक फोटो पाहताच सर्वांना सुखद धक्का. त्याने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्ण पदक आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पटकावलं रौप्य पदक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.